नमस्कार शेतकरी मित्रांनो. दूध व्यवसाय करत असताना आपल्याला बऱ्याच वेळेस हिरव्या चाऱ्याची अडचण तयार होते. तर सगळ्यात बेस्ट हिरवा चारा कोणता आहे? आपण मका या पिकाला चाऱ्याचा राजा म्हणतो. परंतु काही क्षेत्रांमध्ये किंवा मकाची कटिंग ही एकदाच होत असल्यामुळे आपल्याला परत नव्यानं मकाच पीक करावं लागतं. परंतु हिरव्या चारा म्हणून आपल्याला जर वापरायचं असेल तर काही मल्टीकट जे चाऱ्याचे वाण आहे त्यामध्ये प्रामुख्याने मेगास्वीट हा अतिशय उत्तम वाण आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या महर्षी डेअरी फार्म करता मेगास्वीटची लागवड केली आहे. तुम्हाला माझ्या पाठीमागं हा प्लॉट दिसत असेल बघा. हा प्लॉट आपण मित्रांनो जून महिन्यामध्ये याची पेरणी केली होती आणि आता हा साधारणतः 85-90 दिवसाचा प्लॉट होत आलेला आहे. या प्लॉटच्या तयारी आपण कशी केली, काय केली याची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि जे आपले पशुपालक शेतकरी मित्र आहे त्यांना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करायला विसरू नका. मित्रांनो, तुम्ही समोर बघू शकता हा मेगास्वीटचा प्लॉट आहे. आत्ताच आपण व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे हा प्लॉट 90 दिवसाच्या आसपास झालेला आहे आणि याची आपण आता गायींच्या हिरव्या चाऱ्यासाठी कटिंग सुरू केलेली आहे. आता तुम्ही याची हाईट जर बघितली मित्रांनो, तुम्हाला एक समोरून दाखवतो. हे बाई इथं एक बघा हाईट. आता ही कमीत कमी एक 12-13 फूट याची उंची अंदाजे असेल. आपण काय मोजलेली नाही, पण 12 ते 13 फूट याची नक्की उंची असेल. आणि स्टम्प साईज जर म्हणाल तर चांगल्यापैकी याची स्टम्प साईज आलेली आहे. तुम्हाला मी जवळून दाखवतो, तुम्ही बघा व्हिडिओमध्ये कशा प्रकारे याची स्टम्प साईज आलेली आहे. आता हे एक ताट आहे, हे बघा. आता हे ताटाची साईज बघा अशा पद्धतीनं. अजून हे दुसरं ताट आहे आणि तुम्ही मध्ये सुद्धा त्याची ग्रीनरी पाहू शकता, त्याची हाईट पाहू शकता. अशा प्रकारे मेगास्वीटची हाईट झालेली. तर मित्रांनो, मेगास्वीट आपण मागील एक 4 ते 5 वर्षापासून करतोय. आपल्याला अतिशय चांगला अनुभव आलेला आहे मेगास्वीटचा. कारण मेगास्वीट ज्यावेळेस आपल्या चाऱ्यामध्ये सुरू होतं तर त्यावेळेस आपल्याला दुधामध्ये निश्चित वाढ होऊन येते. तर यामध्ये शुगरचं प्रमाण जास्त असल्यामुळे आपल्या गाया ह्या दूध जास्त देतात आणि आवडीनं हा चारा खातात. जुने जे आपले गावरान कडवळ होते तर ते गावरान कडवळाच्या तुलनेत याला मकासारखं दूध आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि याचं जे उत्पादन आहे ते पण भरपूर येतं. तुम्ही समोर बघू शकता कशा प्रकारे याचं पीक आलेलं आहे. आणि या बाजून बघा मित्रांनो, आपण आता हे कटिंग केलेले आणि या अशा पद्धतीने आपला हा प्लॉट आलेला आहे. तर मित्रांनो, या प्लॉटची लागवड आपण जून महिन्यामध्ये केली. तर यासाठी आपण नांगरणी करून घेतली आणि नांगरणी केल्यानंतर आपण रोटावेटर करून 1-2 फुटी सरी काढून घेतली. आणि त्याच्या अगोदर मित्रांनो आपण एक 4 ते 5 ट्रॉल्या एक बिघ्यासाठी आपण टाकलेल्या आहे. आणि त्यानंतर महिला मजुराकडून आपण टोकन पद्धतीने याची लागवड करून घेतलेली आहे. तर टोकन पद्धतीने तुम्हाला स्टम्पची साईज जी दिसते ना, ही टोकन पद्धत केल्यामुळंच येते. आपण जर फुकून किंवा पेरून केलं तर त्यात कमी जास्त होतं आणि टोकन पद्धतीने अतिशय साईज आपल्याला चांगल्या प्रकारे मिळून जाते. तर मित्रांनो, याची लागवडीच्या वेळेस आपण एक 20-20-13 याला लागवडीकरता रासायनिक खत वापरलं. आणि त्यानंतर लागवडीच्या 7व्या दिवशी आपण याला कोरोझनची फवारणी घेतली. मेगास्वीटचा हाच एक मोठी समस्या आहे, याला लवकर खोडकिडा पडतो आणि खोडकिड्याच्या नियंत्रणाकरता आपण याला कोरोझनची फवारणी करून घ्यायची 7व्या ते 8व्या दिवशी. कंपनीसुद्धा तसंच शिफारस करते. आणि त्यानंतर मित्रांनो परत एक 25 ते 30 दिवसाचा प्लॉट झाल्यानंतर आपण परत एकदा वेगळ्या कंपनीचं डेलिगेट मारलं होतं आणि पहिल्यांदा कोरोझनची फवारणी घेतली आणि त्यानंतर आपण डेलिगेटची फवारणी घेतली. अशा 2 फवारण्या केल्या. आणि त्यानंतर मित्रांनो 1 महिन्याचं झाल्यानंतर आपण त्याला एक बिघ्यासाठी 20 गुंठे क्षेत्रासाठी आपण 1 युरियाची गुण वापरली. आणि त्यावर काही पाणी भरलं आणि काही पावसाच्या पाण्यावरती हा प्लॉट आलेला आहे. बाकी 3 ते 4 पाणी झालेले, बाकी पावसावरती आलेले. यंदाच्या वर्षी पाऊस पर्जन्यमान कमीच आहे तसं, तर त्या तुलनेत हा प्लॉट अतिशय चांगला आलेला आहे. ह्यावेळेस जास्त पाणी भरावं लागले.
बऱ्याच वेळेस जे आपण जूनमधले प्लॉट करतो त्या प्लॉटसाठी आपल्याला पाण्याची एवढी आवश्यकता भासत नाही. सुरुवातीला लागवडीच्या वेळेस पाणी दिल्यानंतर ज्यावेळेस हे पीक उगवून येतं त्यावेळेसच तेव्हापासूनच आपल्याला पाण्याची गरज भासत नाही आणि पावसावरच हे प्लॉट अतिशय छान येतो. तर मित्रांनो, आता याचा थोडा कालावधी जास्त आहे या पिकाचा. मागील वर्षी मित्रांनो आपण काय केलं, याला कालावधी जास्त लागतो म्हणून आपण दुसऱ्या कंपनीचं एक मल्टीकट मेगासूट सारखा चारा होता मल्टीकट, तो आपण तयार केला. तो अनुभव मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे. तर मित्रांनो, तो चारा आपल्याला 60 दिवसात कंप्लीट तो गायींना खाण्यासाठी तयार झाला. परंतु मित्रांनो, आता मेगासूटचं आणि त्या चाऱ्यामधलं आपण आता त्या कंपनीचं नाव घेणार नाही व्हिडिओमध्ये, पण त्या चाऱ्यामध्ये आणि ह्या मेगासूटमध्ये नेमकी फरक काय तो तुम्हाला मला सांगायचं आहे. तर मित्रांनो, असं झालं, आपण लागवड केली 2 महिन्यात कंप्लीट तो चारा आला. 1 एकर क्षेत्रावरती आपण त्या मल्टीकट ज्वारी चाऱ्याची आपण लागवड केली होती मागील वर्षी. परंतु आता एका वेळेस तर काही त्याची कटिंग होत नाही हिरव्या चाऱ्याकरता. जशी रोज आपल्याला आवश्यकता आहे त्या पद्धतीने आपण त्याची कटिंग करतो आणि हिरवीच आपण गायला कुट्टे करून याचा वापर करतो. तर मित्रांनो, त्याचे असं झालं, सुरुवातीला आपण हिरवं, आता जसं हे मेगासूट तुम्हाला समोर हिरवं दिसतं अशा पद्धतीनं हिरवा प्लॉट होता आणि आपण सुरुवात केल्यानंतर आपल्याला दुधामध्ये काही फरक जाणवला नाही. क्वांटिटी भरपूर निघाली त्याची बी, म्हणजे वाढ व्यवस्थित झाली, सगळं व्यवस्थित झालं. परंतु जे आपण क्वालिटी म्हणतो ना, चारा दिल्यानंतर आपलं दूध वाढलं पाहिजे आणि गायांची तब्येत सुधारली पाहिजे, या सगळ्या गोष्टी त्यामध्ये मला आढळून आल्या नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, आता 2 महिन्यानंतर आपली कापणी साधारणतः पुढील 2 महिने चालली. तर जी शेवट आपण लेट करीत गेलो, तर त्या कापणीमध्ये आपल्याला मित्रांनो अक्षरशः त्या मल्टीकट ज्वारी चाऱ्याचं अक्षरशः म्हणजे पाचटच झालं. त्याला पूर्ण असं काळं पडलं ते आणि त्याला गाईसुद्धा खाईना. आणि अक्षरशः असं म्हणायची बारी आली का रान आपल्याला आता मोकळं केलं पाहिजे, कारण त्याला दूध नाही आणि मित्रांनो त्याचा म्हणजे काहीच फायदा नाही. तर असा बॅड अनुभव आला, त्यामुळं मी ते परत ह्या वर्षी केलं नाही. यावर्षी परत आपण हे मेगासूटच केलेले, तुम्ही बघू शकता उंची अशा पद्धतीने आलेले. तर हे मेगासूटच आपण केलेले आणि मित्रांनो याला दूध पण आहे. आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे आता आपली ही बघा पाठीमागून ही कापणी झालेली आहे आणि अशी पुढे ही कापणी चाललेली आहे. आता तर ही कापणी झाल्यानंतर मित्रांनो याचा पुढला जे प्लॉट आहे तर तो समजा 4 महिन्यात झालाय, 3 महिन्यानंतर 4 महिन्यात झाला, 5 महिन्यात झाला, तर हा चारा खराब नाही होत. या चाऱ्यामध्ये उलट ड्राय मॅटर वाढतं आणि शुगरचं पर्सेंटेज वाढतं. परंतु जो मी मागील वर्षी जो मल्टीकट ज्वारीचा चारा केला होता त्याच्यामध्ये अक्षरशः त्याचं 65 होऊन गेलं. इतका निकृष्ट पद्धतीचा का त्या गाईसुद्धा त्याला कुट्टीमध्ये खाईना. हे मेगासूटचा आणि त्या मल्टीकटचा फरक आहे. तर आपण सगळ्या शेतकऱ्यांनी हिरव्या चाऱ्याकरता आपण हे मेगासूट करू शकतो. तर याचं बियाण्याचं प्रमाण मित्रांनो एकरी 6 किलो आहे आणि लागवड पद्धत तुम्ही सरी पद्धतीनं करू शकता आणि पेरूनं करू शकतात, दोन्ही पद्धतीनं करू शकतात. पण माझं प्रामाणिक मत राहील, तुम्ही जर सरी वरंबा पद्धतीनं जर लावलं तर अतिशय हे चांगलं येतं. तुमच्या समोर हा प्लॉट आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर मेगासूटची माहिती घेतलेली आहे आणि हा मेगासूट चालू केल्यापासून आपल्या गायींचं एक टोटल सगळ्या गायांचं 4 ते 5 लिटर दूधसुद्धा वाढलेलं आहे. तर असा बहुउपयोगी शेतकऱ्याच्या फायद्याचा हा मेगासूट चारा आहे. तुम्ही बघू शकता. आता याची आपल्याकडं 3 कापण्यात आपण करतोय, पण काही भागात 2 कापण्यात त्या आता मागून फटवा करण्यासुद्धा सुरुवात होईल. याला फक्त एकच प्रॉब्लेम आहे मित्रांनो, याला तणनाशक चालत नाही. याची आपल्याला खुरपणी करावी लागते, तेवढंच. बाकी एक मायनस पॉईंट आहे या पिकाचा. बाकी गुणवत्ता वाईज आणि क्वालिटी वाईज जे चाऱ्याची आपल्याला क्वालिटी पाहिजे, मकाच्या तोडीस तोड हा चारा निश्चित आहे. आपण आपल्या गायींकरता हा चारा करू शकतो. तर आजच्या व्हिडिओमधली माहिती मित्रांनो तुम्हाला कशी वाटली निश्चित कॉमेंट करा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करायला विसरू नका. आणि महत्त्वाचं मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.